म्हणतात की घरातल्या जवळच्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलेला आहे, तसंच तुमच्यावर देखील त्यांनी जवळी टीका केलेली आहे. करू द्या ना. बघा, कुणाची दलाल आहेत, कुणाची दलाल आहे असतील ना, ठीक आहे. पण राऊत साहेब, त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की ती माझी कपड्यांची बॅग आहे, बघा कपडे होते. मी ह्याच्यावरती का खुलासा देऊ? माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता, लक्षात घ्या. मी या सरकारचा दलाल नाही, मी विरोधी पक्षाचा नेता आहे. मी संसद सदस्य आहे, राज्यसभा सदस्य आहे गेल्या 25 वर्षापासून. मी पक्षाचा नेता आहे, मी पत्रकार आहे. आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा. जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते. माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही. जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे, आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला नाही. पण त्यांचं असंही म्हणणं आहे, त्यांचं काही म्हणणं असेल, मी काय त्यांच्या म्हणण्यात पडतो. शिंदेचा दौरा असेल त्यावर तुम्ही भाष्य केलं, संजय शिरसाटांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात, गायकवाडांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर नाही, आणि त्यांना संताची धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसायची, त्यांच्या घोड्यांना पाण्यात दिसायचे, तसे राऊत आणि उभाटाला शिंदे आणि त्यांचे जे सगळे नेते आहेत ते पाण्यात दिसतात, म्हणून ते वारंवार टीका करतात. बघा, गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे ना. हे जे मोगल आहेत, हे मोगल कोण आहेत? एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्या बरोबरचे, हे मोगलच आहेत, ज्याने महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं, पडझड केली होती. शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या मोगलांचे वंशज आहेत ते सगळे. त्याच्यामुळे त्यांनी मला इतिहास शिकवू नये, अजिबात शिकवू नये. आणि दुसरा असा आहे की ते आम्हाला पाण्यात दिसतात, आम्ही त्यांना पाण्यात पाहतो. काय करणार? आमचं शत्रुत्व या टोकाचं आहे, आम्ही त्यांना पाण्यात पाहतो. काय करणार बोला? आणि आम्ही तुम्हाला पाण्यात गाडू. पुढे बोला. मी नाकारतोय का? आम्ही तुम्हाला पाण्यात पाहतो, तुम्ही बरोबर बोलता. ते आम्हाला पाण्यात पाहतात, आम्ही त्यांना पाण्यात पाहतो. जे जे या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे जे दिल्लीचे चपराशी आणि दलाल आहेत, त्यांना आम्ही पाण्यात पाहतो, पाण्यात पाहणार, आणि तुम्हाला पाण्याच्या तळाशी नेणार. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.